बाबा तुमचं नाव सांगा मला आणि घटना तुम्हाला केव्हा माहित झाली? तुमचा एकुलता एक मुलगा आहे. संध्याकाळी 7:30 झाली ती. बर मग काय त्याच्यातून मग माहित झाल्यावर मग ते येत होतं आणत होते पाहुणे त्याला. हा, हा. तिथं आणल्यावर मग माहित पडलं ते तवर काहीच नव्हतं माहिती. दुसऱ्यांना सांगितलं नाही हा, हा. आणि आम्हाला माहित नाही. मग त्यांनी काय सांगितलं होतं नेमकं? कोणा त्यानं सांगितलं ते पाय मोडा म्हणून सांगितलं. पाय मोडला म्हणून सांगितलं. हा पोराचा. पण इथं दिसल्यावर तुम्हाला काय वाटलं सगळा तुमचा प्रसंग पाहून? मग काय असं पाहिलं ते सारे हेच गथोडं बांधून आणलं आपलं दर्शक. बर बर. हा तुमची शेवटची भेट कधी झाली तुम्हाला आठवतं का? कधी गावाकडे आले होते काय? मग आता 15 दिवस झाले नाही गेला होता इथून तो. बर. मग त्या इथं झाडझूड केली राहिला रातभर राहिला. उद्या आम्हाला मला कर म्हणून गडाला गेला. गडा काढायची म्हणून आम्ही पाहायला गेलो. मग ते कागदपत्र गोळा करा मग आम्हाला सांगितलं की तसं दुसऱ्या रोजी आंबडला गेला. ते कागदपत्र आणले दुसरे 2-3 बारे 2-3 आणले. मग उद्या जायचं होतं ते शेजारी म्हणजे काढून देणार होता. त्याच्या सासू माय मेली तिची. मग म्हणलं आता राहू दे पुढे द्या त्याचं. मग ते राहिलं तर मग आता ते काल भेटला होता तर त्याच्या आधी हेच आमचं झालं जास्त. तिकडे काय करत होते व्यवसाय वगैरे मध्ये काय? कुठं तिकडं ठेव ट्रकवर होता तो. ट्रकवर चालक होते. हा बर. मग ट्रक चालित होता तर मग ट्रकवर राजीन ते बायकोनं ते घरून काढून दिलं बाबल्या कानान बायकोनं. मग येऊ नको म्हणे. हा येऊ नको म्हणे. म्हणजे आपण तिकडे हॉटेलमध्ये खायचं आणि ते ट्रक मध्ये झोपायचं. तर मग त्याला आणखी मग काय नाही झालं तर मग ही घटना मग हे अशी केली आहे ना असं मग पोरांना किती दिवसाला भेटायला यायची तुम्हाला ते? काय मला भेटायलाच नसतं. भेटायला येतच वावरात त्याचे वावर दिलं वाटून त्याला. त्याच्या वावरात ठोक्यावाल्या कडे यायची तिथून आपलं जर असं चाललं जायचं. मला बोलत नसतं काही. मग काय असं आम्ही नाही बोलत तर नको बोलू. मग ते आपलं त्याचं ते खाजी आम्ही आंबलं तर ब्लंगड मंगड करून आपलं खाजी आपलं. तुमचं नाव बाबा? दामू धोंडीबा चांदगुडी.